मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. सर्वात मोठी आनंदाची बातमी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आज घेऊन आलो आहे. सरकारी कर्मचाऱ्यासाठी नेमकं काय भेटणार आहे, किती लाभ भेटणार आहे, कशातून भेटणार आहे, या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमार्फत आपल्याला पाहायच्या आहेत. एवढी आनंदाची बातमी तुमच्यासाठी मी घेऊन आलो. तर मात्र व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण सरकारी कर्मचारी ज्या गोष्टीची वाट बघत होते, त्या गोष्टीची सर्वात मोठी अपडेट आणि बातमी तुमच्यासमोर आली आहे. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्त वेतनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून 18 महिन्याच्या थकबाकीदार महागाई भत्त्यात एक मोठं अधिकृत पत्र जाहीर केलं आहे. या पत्रात एप्रिल 2023 पासून सप्टेंबर 2024 पर्यंत वाढणाऱ्या डी.आर थकबाकी स्वरूपात सोडवण्याची संपूर्ण प्रक्रिया सुरू केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हे 18 महिने म्हणजेच 1 जानेवारी 2023 ते 1 जुलै 2024 ते 1 जानेवारी 2024 आणि 1 जुलै 2024 4 हप्त्यामध्ये वाढीचा महागाई भत्ता जो तांत्रिक कारणांमुळे रोखून धरण्यात आला होता, तो आता मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात गेलेला आहे. वित्त मंत्रालयाने सर्व मंत्रालयांना व विभागांना त्यांच्या कर्मचारी संख्येनुसार आणि वेतन विभागनिहाय सर्व थकबाकीदारांची रक्कम तातडीने सादर करण्याचे आदेश जे आहेत दिले आहेत. हे ॲड अकाउंट्स ऑफिसर्सना पूर्ण तपासणीशिवाय हिशोब तयार करण्यासाठी 15 दिवसांची अंतिम मुदत ठेवण्यात आली आहे. यामुळे आता 18 महिन्याच्या थकबाकीची अंमलबजावणी प्रत्यक्षात येण्यासाठी सरकार आर्थिक शिस्तबद्ध पद्धतीने तयार करत असल्याचे दिसते. या 18 महिन्यांच्या महागाई भत्त्यात कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे. उदाहरणार्थ 30,000 रुपये बेसिक पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 4%, 3%, 3% आणि 4% अशा टप्प्यात वाढीव महिन्याला सरासरी 22,200 ते 3,000 रुपयांपर्यंत फायदा होणार आहे. त्यामुळे 18 महिन्यात ही रक्कम 40,000 रुपयात ते 55,000 रुपयांपर्यंत जाते. त्याचप्रमाणे 50,000 रुपये पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 70,000 रुपये ते 90,000 रुपयेपर्यंत फायदा मिळतो. तर निवृत्ती वेतनधारकांना त्याचा पेन्शनचा 50% प्रमाणे डी.आर मिळत असल्याने त्यांना 25,000 रुपये ते 30,000 रुपयांचा लाभ मिळू शकतो. म्हणजेच 18 महिन्याची थकबाकी ही केवळ आकडेवारी नसून प्रत्यक्षात करोडो कर्मचाऱ्यांची आणि पेन्शनर्सला होणारा अत्यंत मोठा आर्थिक दिलासा आहे. या पत्रामध्ये एक महत्त्वाची बाब नमूद करण्यात आलेली आहे, ती म्हणजे 8व्या वेतन आयोगाच्या तयारीसाठी 50% महागाई भत्ता पगारात विलीन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इतिहासात सातत्याने पाहिले जाते की महागाई भत्ता 50% ओलांडला की तो बेसिक पेमेंटमध्ये केला जातो आणि नवीन वेतन संरचना यावरच आधारित असते. यावेळी तेच होणार आहे आणि या सरकारने स्पष्ट केले आहे की 50% डी.ए मर्जर एठस सेंट्रल पे कमिशनच्या गणनेच्या आधीच लागू करण्यात येणार आहे. 50% डी.ए मर्जर झाल्यावर कर्मचाऱ्यांचा बेसिक पे आपोआप 50% वाढणार. उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्यांचा बेसिक पे 25,000 रुपये असेल तर त्यांना 50% डी.ए म्हणजे 12,500 रुपये होतो. तर मात्र 50% डी.ए 12,500 मर्जर झाल्याचा हाच 12,500 बेसिकला जोडला जातो आणि कर्मचाऱ्यांच्या नवीन बेसिकमध्ये 37,500 रुपये होतो. त्यामुळे फक्त बेसिकच वाढत नाही तर त्यावर आधारित HRATA, NPS, ग्रॅज्युएटी पेन्शन, लिव्ह इन्केशमेंट यांसारख्या सर्व घटकांच्या गणना आपोआप वाढतात. म्हणजेच डी.ए मर्जर हा कर्मचाऱ्यांसाठी सर्वाधिक फायद्याचा टप्पा असतो. 8व्या वेतन आयोगाबाबत या पत्रात असे संकेत देण्यात आलेले आहेत की रिवाइज पे स्ट्रक्चरच्या गणनेसाठी मर्ज डी.एचा आधार घेतला जात आहे. म्हणजेच 8व्या CPचा फिटमेंट फॅक्टर सध्याचा 2.57
ते 57 पेक्षा जास्त असलेल्या प्राथमिक अंदाजानुसार 8व्या CPCचा फिटमेंट फॅक्टर 2.95 ते 3.5 दरम्यान राहण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. DA मर्जरमुळे हा फॅक्टर आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर आपण 3 फिटमेंट फॅक्टर गृहीत धरले तर 50% DA मर्जरनंतर बेसिक 37,500 वर गेलेल्या कर्मचाऱ्यांची नवीन CPC बेसिक ₹1,00,000 जाऊ शकते. म्हणजेच काय तर पेन्शनरसाठी पेन्शनचा बेसिक 15,000 रुपयावरून DA मर्जरनंतर 22,500 होतो आणि HCPCमध्ये त्यांची पेन्शन जी आहे 67,500 रुपयावरून पोहोचू शकते. हे आकडे सरळ सोटगणनेतून मिळतात आणि त्यावर इतर भत्ते जोडल्यास 8व्या वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांचे एकूण वेतन जवळपास दुप्पट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. थकबाकीचा प्रत्यक्ष पेमेंट कधी मिळणार? पत्रानुसार संपूर्ण प्रक्रिया म्हणजेच मंजुरी, आर्थिक पडताळणी, PEO, ऑडिट, मंत्रालयाची अंतिम रिपोर्टिंग यासाठी साधारण 55 ते 60 दिवसांचा वेळ लागू शकतो. याचा अर्थ पुढील 2 महिन्यात 18 महिन्याचा DA थकबाकीचा पहिला टप्पा कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. पेन्शनर्सलाही DRचा हाच लाभ वेळेत भेटणार आहे. म्हणून एकूण पाहता सरकारने 18 महिन्यांच्या थकबाकीदार महागाईचा भत्त्याचा प्रश्न मार्गी लावताना एकाच वेळी 8व्या वेतन आयोगाच्या पूर्ततेसाठी 50% DA मर्जर, नवीन वेतन संरचना आणि फिटमेंट फॅक्टर याबाबत मोठे संकेत देऊन कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांसाठी मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. येत्या काही महिन्यातच केंद्र सरकारचे कर्मचारी, पेन्शनर्स, रेल्वे कर्मचारी आणि संरक्षण दलाशी संबंधित लाखो कर्मचाऱ्यांना पगार व पेन्शनर्स वाढीचा सर्वात मोठा लाभ मिळू शकतो. यामुळे या पत्रामध्ये सध्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि हे अपडेट 2026 मध्ये लागू होणाऱ्या 8व्या वेतन आयोगाचा मार्ग पूर्णपणे मोकळा करत असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सर्वात मोठं उत्साहाचं वातावरण या गोष्टीमुळे आपल्याला पाहायला भेटतं. बघा, अंतिम टप्पा जे आहे, वित्त मंत्रालयाने सर्व मंत्रालयांना, विभागांना त्यांच्या कर्मचारी संख्येनुसार आणि वेतन विभागनिहाय सर्व थकबाकीदारांना तातडीने सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तुम्हाला आता टेन्शन घ्यायची गरज नाही. पे अँड अकाउंट्स ऑफिसरला पूर्ण तपशीलनिहाय हिशोब तयार ठेवण्यासाठी फक्त 15 दिवसाची अंतिम मुदत देण्यात आली आहे. यामुळे आता 18 महिन्यांच्या थकबाकीची अंमलबजावणीसुद्धा प्रत्यक्षात येण्यासाठी सरकारचे आर्थिक शिस्तबद्ध पद्धतीने तयार करत असलेले दिसते. 18 महिन्यांच्या महागाई भत्त्यात कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे. त्यामुळे तुम्हाला या गोष्टीचा सर्वात जास्त फायदा आपल्याला दिसून येऊ शकतो. सरकारी कर्मचाऱ्यांना 2026 वर्ष सगळ्यात आनंदाचं आणि चांगलं जाऊ शकतं, कारण 8वा वेतन आयोगसुद्धा 2026 मध्ये लागू होण्याची दाट शक्यता आहे. चर्चेचा तर हाही विषय आहे की जानेवारी महिन्यामध्ये 8वा वेतन आयोग लागू होणार आणि मात्र सरकारी कर्मचाऱ्यांची पगार ज्याची पगार जी आहे, एखाद्या व्यक्तीची पगार 30,000 असेल तर तिथे त्याची पगार 60 ते 70,000 होण्याची सुद्धा शक्यता आहे. मात्र मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.